नमस्कार मित्रांनो, पारू 21 सप्टेंबर प्रोमध्ये पारू धनीधनी करत असते। आता आदित्यचं डोकं उठतं आणि तो जोरात ओरडतो, काय चाललं धनीधनी? मला त्या नाटकाचा खूप कंटाळा आला। त्यांचं बोलणं आबा ऐकतात आणि म्हणतात, काय चाललं? आता मात्र पारू आणि आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकते। आबा म्हणतात, तुम्ही दोघं जण पुन्हा भांडायला लागलात? काय आदिनाथ, तुला सांगितलं होतं ना पार्वतीसोबत भांडण करायचं नाही? पारू म्हणते, नाही आबा, तसं काय बी नाही। आम्ही दोघं जण रणजितबद्दल बोलत होतो म्हणून धनीसनी त्याचा राग आला, माझा नाही। आबा म्हणतात, असे व्हे, बरं मला सांग पार्वती, नंदी कुठे? आता पारू आणि आदित्य एकमेकडे बघायला लागतात। आदित्य म्हणतो, नंदीकडं काही काम होतं का? नाही म्हणजे मला सांगा ना, मी करतो। आबा म्हणतात, दोघांनी खाली या। ते निघून जातात। पारू म्हणते, आदित्य सर, प्रीतम सर कुठे गेले असतील? आदित्य म्हणतो, हा प्रीतम पण ना एकदा डोक्यात राग घातला की जातच नाही। तिकडे आईने बोलवलं आणि हा नको म्हणतो, मला तर काय करावं तेच कळत नाही। पारू म्हणते, आदित्य सर तुम्ही शांत व्हा, पहिले आपण खाली जाऊन बघू प्रीतम सर कुठे गेलेत। आदित्य घाबरून म्हणतो, चल चल। प्रताप आणि आबा प्रीतू आणि प्रियाला सगळ्या घरात शोधतात। प्रताप म्हणतो, आबा दोघं पण नाहीत। आबा म्हणतात, जे इतिहासात घडलं तेच पुन्हा घडणार। आता पारू आणि आदित्य येतात। आता आबा विचारतात, प्रिया घरात कुठे दिसत नाही आणि नंदी कुठे? प्रीतम प्रियाला मंदिरात घेऊन जातो। प्रिया म्हणते, प्रीतम सर आपण इथे का आलो? तो आता प्रियाला देवासमोर घेऊन जातो आणि हात जोडून म्हणतो, देवा, मी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे की बरोबर हे माहीत नाही। आता प्रीतम काय करणार यामुळे प्रिया गोंधळून जाते आणि घाबरून बघत असते। आता प्रीतम फुलांचा हार हातात घेतो आणि म्हणतो, प्रिया मॅडम, मी देवाच्या साक्षीने ह्या मंदिरात तुमच्याशी लग्न करणार आहे। तो आता हार घालायला लागतो। प्रिया फक्त बघत राहते। पण प्रीतम प्रियाला घेऊन मंदिरात गेला हे आदित्यला माहीत असतं, त्यामुळे तो जास्त टेन्शनमध्ये असतो। पारू हळूच म्हणते, आदित्य सर, प्रीतम सर कुठे गेलेत? आदित्य पारूच्या शेजारी जातो आणि हळूच म्हणतो, प्रीतम आणि प्रिया मंदिरामध्ये लग्न करतायत। आता मात्र पारू शॉकून त्याच्याकडे बघायला लागते। पण पारू दिवेला सांगणार म्हणून आदित्य आणि प्रीतम तिला काही सांगत नाही। इकडे आईला म्हणते, दिशा तू काळजी नको करू, मी आदित्यला फोन केला आणि ते तिकडनं निघतायत। मीरा म्हणते, आईल्या यांची तब्येत खूप बिघडली ग आणि दिशाचं लग्न बघायची त्यांची खूप इच्छा आहे। आता दिशा रडत म्हणते, डॅड तुम्हाला काहीच नाही होणार, तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार, हो ना सासू मॉम? आईला म्हणते, हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका। आता आदित्य आणि प्रीतम तिकडून निघाले असतील आणि ती येईपर्यंत मी गुरुजींशी बोलून घेते, आपण जवळचा एखादा चांगला मुहूर्त बघूया आणि लग्न लावूया। दिशा रडत म्हणते, सासू मॉम थँक्यू सो मच। आईला म्हणते, दिशा अगं त्यात काय एवढं, लग्न तर होणारच होतं, ते नंतर करायचं तर आत्ता करूया। बरं तुम्ही त्यांची काळजी घ्या, मी लग्नाच्या तयारीला लागते। मीरा म्हणते, हो आईल्या, खरंच थँक्यू। आईला म्हणते, मीरा त्यात काय एवढं, बरं दिशा काळजी नको करू, त्यांची काळजी घे, मी येते। आता दिशा मान हलवते, आईला निघून जाते। दिशा आणि मीरा एकमेकीला टाळी देते। दिशा म्हणते, प्रीतम माझ्यापासून पळतोय का? आता बघते कुठे पळतो ते। लग्न झाल्यानंतर तुझी हालत अशी काही वाईट करेल ना की तुला सगळेच देव आठवतील। इकडे प्रिया म्हणते, प्रीतम सर। प्रीतम म्हणतो, प्रिया आता मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि आत्ता आपण लग्न केलं नाही ना, आपलं लग्न कधीच होणार नाही। आता प्रिया काहीच बोलत नाही। आता आईल्याला मिळणार सरप्राईज तर दिशा पडणार चांगलीच थोबाडावर। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।